लोकनेते जननायक महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अनुराग पाटील, सुभाष पवार, केशव राठोड, माजी उपसभापती पंचायत समिती दिग्रास, कैलाश चव्हाण, बाबूसिंग जाधव, निलेश राठोड, ललित रत्ने, अरुण राठोड, पंडित जाधव, मतीन लाला, दिवाकर राठोड, पीटी राठोड, विजय जाधव, सुधाकर आडे, भीमराव पवार, दिग्रास। माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड, मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री यवतमाळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक एजाज अली मल्लास, अरविंद मिश्रा, फिरोज खान, राजेंद्र सिंह चेंदेल, अख्तर मिर्जा, पांडुरंग जामकर, मोहसिन खान, तुषार वास्कर, आकिब मीरावाले, आसिफ बंगाली, मनोज मांगुळकर, ॲडव्होकेट नशीद शेख हाशमी, मोहम्मद समीर पटेल, मोहम्मद तंजील, इम्रान खान, शासकीय कंत्राटदार संघटना दिग्रास। जनसामान्यांचे नेतृत्व, विकासाभिमुख कर्तृत्व, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व ग्रामीण जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रितेश शर्मा, सिद्धिविनायक इन्फ्रा, राहुल शिंदे, कानोबा कन्स्ट्रक्शन दिग्रास। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नामदार संजय राठोड यांच्या विकास निधीचा सदुपयोग व्हावा याकरिता कार्यकर्त्यांनी झटावे, माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग यांचे प्रतिपादन। तर नामदार संजय राठोड यांचे नेतृत्व महिलांचा सन्मान करणारे असल्याचे माजी नगराध्यक्षा मीनाताई महेंद्रे पाटील यांनी म्हटले आहे। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी दिग्रस मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली व पुन्हा विकास निधी भरभरून आणतील, परंतु त्या विकास निधीचा सदुपयोग व्हावा याकरिता कार्यकर्त्यांनी झटण्याचे आवाहन दिग्रसचे माजी नगराध्यक्ष तथा DVSP मंडळाचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांनी केले। तर महिलांचा सन्मान करणारे नेतृत्व म्हणजे नामदार संजय राठोड असल्याच्या प्रतिक्रिया दीनबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई चंद्रशेखर महेंद्रे पाटील यांनी व्यक्त केल्या आहे। सर्वप्रथम भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। भाऊच्या विकासाबद्दल जर बोलायचं असेल तर भाऊनी त्यांच्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। भरपूर निधी आणला, भरपूर निधी आणणार, आणि निधी आणण्यात भाऊसारखा समर्थ माणूस दुसरा कोणी नाही म्हटलं तरी चालते। आता फक्त एकच आहे की निधी जे आला त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कार्यकर्ते आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। आणि आज तर अशी संधी आलेली आहे की दोन्ही संजय भाऊ यांचे कोणते वैचारिक मतभेद राहिलेले नाही, पक्षाचे मतभेद राहिलेले नाही, तेव्हा आता इतका निधी, इतका सर्वांगीण विकास दिग्रस मतदारसंघाचा होऊ शकते। आणि आता हे मतदारसंघाचा विकास करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यकर्त्याची आहे। जर अशा वेळेस जर आता विकास झाला नाही तर यासाठी सर्वस्वी कार्यकर्ते जबाबदार आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। तेव्हा निश्चितपणे मी कार्यकर्त्याबद्दल अपेक्षा करतो। मी एक कार्यकर्ता आहे, मी सर्वांसोबत आहे आणि सर्वांनी मनापासून जर काम केलं तर निश्चितपणे मतदारसंघाचा विकास होईल आणि दिग्रस शहराचा काय पालट होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री संजय भाऊ राठोड यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा। विकासाचा महामेरू तथा सर्व जाती धर्म व महिलांचा यथोचित सन्मान करणारे योग्य निर्णय तडकाफडकी घेऊन मतदारसंघातील सर्व रुग्णांना समाधान देणारे कृतिशील आमदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत। त्यांच्या जन्मदिनी माझ्या अनेक मंगलमय शुभेच्छा। न भूतो न भविष्यती असा विकास निधी त्यांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवीसाठी खेचून आणला। त्याचप्रमाणे
दिग्रस परिसराचा विकास त्यांच्या हातून होवो व अनेक विधायक कार्य त्यांच्या हातून होवोत ही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा. दया, क्षमा, शांती, करुणा सर्व माणुसकीच्या पाऊलखुणा, सुसंस्कार आणि चारित्र्यवर्धन, सर्व सद्गुणांचे सदैव चिंतन, मिळो सर्वदा आयु आरोग्य वैभव, हेच जन्मदिनी असो अभिष्ट चिंतन. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.